गेल्या वर्षी जिल्हा बँकेत सत्ता बदल झाला। मार्च मध्ये थोरात आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली बँक महसूल मंत्री विखेंनी ताब्यात घेतली। बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बँकेचं अध्यक्षपद भाजपच्या ताब्यात आलं। विशेष म्हणजे थोरात गट व राष्ट्रवादीचे बहुमत असतानाही हे सत्तांतर घडलं। राष्ट्रवादीची 4 तर काँग्रेसचं 1 मत फुटल्यानं शिवाजी कर्डिले हे अध्यक्ष झाले। या सत्तांतराची राज्यभर चर्चा झाली। विखेंचं राज्य पातळीवर वजनही वाढलं। पण आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही बँक पुन्हा चर्चेत आली आहे। मुंबईतील एका कार्यक्रमात शरद पवारांनी या बँकेच्या कारभारावर चिंता व्यक्त केली आणि त्याचे पडसाद थेट नगर जिल्ह्यात पडले। काँग्रेस व शरद पवार गटाने बँकेच्या कारभारावर आता आरोप सुरू केले आहेत। संगणक खरेदी घोटाळा, वाटलेली कर्ज अशा साऱ्याच गदारोळानंतर आता बँकेच्या नोकर भरतीवरही आरोप होऊ लागला आहे। बँकेबाबत हेच निगेटिव्ह थॉट्स आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप व सत्ताधाऱ्यांच्या अडचणीचे ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। काय आहेत आरोप आणि काय आहे बँकेची स्थिती, याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण। अहमदनगर जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे संचालक जास्त आहेत, महाविकास आघाडीचं संख्याबळ जास्त आहे। मात्र तरीही गेल्या वर्षी विखेंनी जादूची कांडी फिरवत शिवाजी कर्डिलेंना एका मताच्या विजयाने अध्यक्ष केलं। त्यानंतर विरोधक थोडेसे शांत झाल्याचे दिसले। मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपने सपाटून मार खाल्ल्यानंतर विखे विरोधातल्या बँकेच्या संचालक मंडळालाही अचानक बूस्टर डोस मिळाला। सत्ता बदलावेळी साथ देणारे संचालक मंडळाने अचानक जहाल भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे। बँकेच्या संगणक प्रणाली खरेदी विरोधात इतिहासात प्रथमच संचालकांच्या सहाय्याची मोहीम राबवली गेली। विखे कर्डिलेंसाठी हा धक्काच होता। त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकामागून एक आरोप सुरू केले। आरोपांना खरी सुरुवात केली ती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी। मुंबईतील महानगर बँकेच्या कार्यक्रमाच्या भाषणात पवारांनी थेट अहमदनगर जिल्हा बँकेचं उदाहरण दिलं। जिल्हा सहकारी बँकची आता काळजी वाटायला लागली आहे। आज तेथे कशी आणि कोणती लोक बसली आहेत त्यावर भाष्य न केलेले बरे, तिथे काय शिस्त आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे, अशी टिप्पणी पवारांनी केली। झालं त्यानंतर त्यांचे नगरमधील कार्यकर्तेही आक्रमक झाले। शेवगाव पाथर्डीतून इच्छुक असलेले नेते प्रताप ढाकणे यांनी बँक डबघाईला आल्याचा आरोप केला। त्यानंतर खासदार निलेश लंकेंनीही सुरात सुरू मिसळवला। बँकेची होणारी नोकर भरती ही पारदर्शकपणे होणार नसून तिची चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। आता आमदार प्राजक्त तनपुरे यांनीही आरोपात भर घातली। नोकर भरतीसाठी नेमलेल्या वर्कवेल या कंपनीवर त्यांनी आक्षेप घेतला। 4-5 वर्षापूर्वी स्थापन झालेली व कोणताही मोठा अनुभव नसलेली ही कंपनी आता जिल्हा बँकची जम्बो नोकर भरती करणार आहे म्हणत तनपुरेंनी या कारभारावर हल्ला चढवला। बँकेची नोकर भरती ही आत्ताच संशयाच्या भोवऱ्यात आहे असा आरोप त्यांनी केला। जी बँक संगणक प्रणालीसाठी 125 कोटी, शाखा नूतनीकरणासाठी 12 कोटी खर्च करते, ती बँक नोकर भरतीसाठी काटकसर करते हे हास्यास्पद वाटते, असं तनपुरे यांचं म्हणणं होतं। त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे, कारण गेल्या वेळीची नोकर भरती ही अनेक कारणांनी गाजली होती, न्यायालयीन प्रक्रियेतही अडकली होती। त्यामुळे तनपुरेंनी भरती प्रक्रियेसाठी चांगल्या कंपनीची केलेली मागणी रास्तच वाटते। या बँकेच्या भरतीची अजून एक गंमत आहे। सहकार आयुक्तांनी नगर जिल्हा बँकेसह इतरही बँकेची भरती प्रक्रिया राबविली आहे। या भरती प्रक्रियेसाठी देशातील 6 कंपन्या इच्छुक होत्या। मात्र या 6 पैकी वर्कवेल या एकाच कंपनीला अहमदनगरसह यवतमाळ, ठाणे, भंडारा, रायगड आणि सातारा या सर्व जिल्हा बँकेची भरती करण्याचे काम देण्यात आले आहे। या कंपनीला एवढ्या मोठ्या भरतीचा अनुभव आहे का, हा प्रश्न आहे। फक्त कमी पैशांचं टेंडर भरलं म्हणून या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला गेला असं म्हटलं तर हास्यास्पद वाटतं, कारण ज्या बँकेत ही भरती राबवायची आहे त्या बँकेचा व्यवहार कोट्यावधींचा आहे। मग 200-400 रुपये कमी लागतील म्हणून कोणत्याही कंपनीला भरतीचं कंत्राट देणं जिल्हा बँकेला शोभत नक्कीच नाही। या भरतीतून 700 तरुणांच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे, त्यामुळे त्यांच्या आयुष्याशी खेळ होऊ नये अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मागणी आहे। प्राजक्त तनपुरे, निलेश लंके, प्रताप ढाकणे हे यासाठी आक्रमक झाले आहेत। मात्र या आरोपांवर सध्या तरी अध्यक्ष शिवाजी कर्डिले किंवा विखे गटाकडून काहीच उत्तर आलेली नाही। जिल्हा बँकेचं हेच प्रकरण येत्या विधानसभेत गेम चेंजर ठरण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे।
तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.